मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी एक मागणी केली आणि त्यासाठी उपोषण आणि आंदोलनं सुरू केली। त्यामुळे जर आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं तर ओबीसी आरक्षणाला याचा मोठा फटका बसू शकतो असे प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाले आणि त्यामुळे महाराष्ट्रातले जे काही प्रमुख ओबीसी नेते आहेत त्यापैकी कुणीतरी या विषयावर बोलावं आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करावा अशी एक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली। महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज 3 ते 4 नेत्यांकडे मोठ्या आशेने पाहत होता की जे या गोष्टीचा विरोध करतील, ज्यामध्ये छगन भुजबळ साहेब असतील, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील। या 4 नेत्यांकडे लोक आशेने जरी पाहत असले तरी मनोज जरांगे पाटलांचा प्रखरपणे विरोध जर कोणी केला असला तर तो फक्त आणि फक्त छगन भुजबळ साहेबांनी केला। पंकजाताई, धनंजय मुंडे किंवा विजय वडेट्टीवार साहेब यांनी देखील या गोष्टीचा विरोध केला, पण प्रखरपणे त्यांनी कधीच आपली भूमिका या आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडली नाही। त्याचं कारण म्हणजे येत्या काळात असणाऱ्या 2024च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका। छगन भुजबळ साहेबांनी जरी प्रखरपणे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधात भूमिका मांडली असली तरी छगन भुजबळ साहेबांवरही पक्षश्रेष्ठींचा मोठा दबाव असल्याकारणानं त्यांनाही अत्यंत प्रखरपणे या विषयावर बोलता आलं नाही। मग असा कुणीतरी व्यक्ती असावा जो राजकारणात नसावा आणि त्यानं ओबीसी समाजासाठी पुढे यावं अशी एक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आणि त्यानंतर ज्या अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलन उभं केलं होतं त्या अंतरवाली सराटीहून अवघ्या 4 ते 5 किलोमीटरवर दूर असलेल्या एका वडीगोद्री गावात एक आंदोलन सुरू झालं। त्या आंदोलनाचा उद्देश होता की ओबीसी आरक्षण वाचवणं आणि तिथून एक नाव महाराष्ट्राच्या समोर आलं। ते नाव म्हणजे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हके।